माधुरी दीक्षित राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का, अशा प्रकारचा सवाल आता निर्माण झालाय। उत्तर मध्य मुंबईत माधुरी दीक्षितचे बॅनर लागले, त्या निमित्ताने आता चर्चा रंगली। तर माधुरीच्या बॅनरने विद्यमान खासदारांची धकधक वाढलेली आहे। माधुरीमुळे कुणाचा पत्ता कट होणार, अशा प्रकारचा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झालाय। तर माधुरीच्या बॅनरमुळे राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू आहे। सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित या राजकारणात उतरणार याबाबतची चर्चा सध्या सुरू आहे। याला दुजोरा देणारे फ्लेक्स हे सध्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहेत। एका धार्मिक कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर माधुरी दीक्षित यांचे फलक लावण्यात आले, त्यामध्ये असलफा, साकीनाका, पवई परिसरात हे बॅनर झळकलेत। माधुरी दीक्षितने भाजपकडून निवडणूक लढवली तर त्यांना सोयीचे राहणार आहे, मात्र माधुरीने याबाबत कोणतीही स्पष्टता अद्याप दिलेली नाही। मात्र या बॅनरची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात रंगली। तर विद्यमान खासदारांची मात्र चिंता वाढणारा हा विषय। उत्तर मध्य मुंबईत माधुरी दीक्षितचे बॅनर लावण्यात खरं तर मागच्या काही दिवसांपासून याबाबतची चर्चा सुरू आहे। माधुरी दीक्षित हे लोकसभेच्या आखाड्यात उतरणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे, मात्र त्या बाबतीत आता बॅनरबाजीमुळे पुन्हा एकदा हे चित्र स्पष्ट होतंय। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी राजेश गुप्ता आपल्यासोबत जोडलेला आहे। राजेश, माधुरी दीक्षितचे फ्लेक्स आता लागलेले आहेत। ऐन वेळी आता लोकसभा निवडणूक अगदी तोंडावरती आलेली आहे। या फ्लेक्सचा अर्थ नेमका काय आणि माधुरी दीक्षित राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता कितपत आहे, याबाबत सविस्तर काय माहिती? सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित या राजकारणात उतरणाऱ्या बाबत चर्चा सुरू आहे। सध्या या दुजोरी देणारे फ्लेक्स सध्या उत्तर मध्य मुंबई लोकसभेमध्ये दिसून येत आहे। एका धार्मिक कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर माधुरी दीक्षित यांचे फलक असलफा, साकीनाका, पवई परिसरात झळकवले, पण इथे जे उल्लेख केलाय माधुरी दीक्षित नेते याच्यावरनं चर्चा दिसून येत आहे। अशा माधुरी दीक्षितने भाजपमधून इथे निवडणूक लढतील तर यांना सोयीचे राहणार आहे, मात्र माधुरीने याबाबत कोणतीही स्पष्ट याच्याबद्दल काय बोलले नाही। नक्कीच राजेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।